नमस्कार, मी डॉक्टर आरती शास्त्री. मी प्राध्यापिका आहे MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये. मी गेल्या 18 वर्षांपासून इथं आहे आणि आज मी तुमच्याशी बोलणार आहे बायो टॉयलेट या विषयाबद्दल. बायो टॉयलेट तसे तर भरपूर तयार झालेले आहेत आणि भरपूर प्रमाणात त्यांचा विस्तारही झालेला आहे. पण माझं हे जे बायो टॉयलेट आमच्या इथं डेव्हलप केलेलं आहे ते एका वेगळ्या पद्धतीचं आणि युनिकच आहे. आज मी आपल्यासमोर जे बोलणार आहे ते एक असं बायो टॉयलेट आहे जे मल विसर्जन हे ऍट सोर्स सेपरेट करतं. लिक्विड आणि सॉलिड या दोघांनाही वेगवेगळ्या पद्धतीने ट्रीट करण्याची गरज असते. माझी अशी धारणा आहे की जसं आपण एखाद्या शरीरामध्ये अन्न आणि पाणी तोंडावाटे टाकतो, पण जेव्हा आपलं शरीर त्याला ट्रीट करतं तेव्हा पाणी वेगळ्या पद्धतीने ट्रीट होतं आणि सॉलिड फिकल मटेरियल हे वेगळ्या पद्धतीने ट्रीट होतं आणि ते वेगवेगळ्या वाटे शरीराच्या बाहेर पडतात. तर मग आपण माणूस यांनी त्याला एकत्र करून त्याचा व्हॉल्यूम वाढवून आणि नदीला वगैरे हे सगळ्यांना पोल्यूट करून आपण काय मिळवणार आहोत, या संकल्पनेवरच तयार झालेलं माझं हे बायो टॉयलेट. आता बायो टॉयलेट म्हटलं तर नवीन विषय नाही खरं, पण आजकाल जे बायो टॉयलेट वापरले जातात ते मोस्टली पोर्टेबल बायो टॉयलेट आहेत. माझं बायो टॉयलेट हे पोर्टेबल नाही. त्याचे कारण आहेत, पण ते कसं सुरू झालं आणि काय ते कारण सांगायच्या अगोदर मी ते सांगणं प्रेफर करेल. आता बायो टॉयलेट हे 2012ची गोष्ट आहे. आमच्या संस्थेमध्ये मुलांना दिवाळीच्या सुट्टीनंतर पहिल्या दिवशी कॉलेजमध्ये हजर राहणं हे अनिवार्य होतं आणि आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की रेल्वेचे रिझर्वेशन्स यांची किती मोठी अडचण असते. मग अशा वेळेस काही मुलांनी दंड बसू नाही म्हणून घाईघाईने विदाऊट रिझर्वेशन किंवा फक्त तिकिटावर असं प्रवास करून पुण्याच्या कडे धाव घेतला. पण त्या सगळ्या प्रवासामध्ये त्यांना झालेला त्रास आणि त्याचं ते विश्लेषण त्यांनी केलं माझ्यापाशी, तर त्या सगळ्यातून निर्माण झालेली ही संकल्पना. 2012मध्ये आपल्याकडे रेल्वेमध्ये बायो टॉयलेट्स बसवणं चालू झालेलं होतं आणि बऱ्याचशा रेल्वेजला ऑलरेडी तिथं प्रेझेंट होते ते. तर या बायो टॉयलेट्समध्ये अतिशय म्हणजे त्याच्या बाजूला बसणारे किंवा त्याच्या कंपार्टमेंटच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना प्रचंड त्याचा वास यायचा. त्या दुर्गंधीने तिथं बसणं अशक्य व्हायचं. आता ही मुलं माझी जी प्रवास करून आलेली आहेत ती मुलं ही पूर्ण त्या लोकेशनला जिथं टॉयलेट्स असतात तिथं जी मोकळी जागा होती तिथं उभं राहून किंवा बसून आलेली होती. अतिशय त्रासलेली ग्रासलेली अशी ही मुलं माझ्यापाशी आली आणि म्हटली मला की मॅडम तुम्ही बायोटेक्नॉलॉजीच्या, मग तुम्ही काढा ना काहीतरी या वासाला सोल्युशन. का असं होतंय की एवढं चांगलं बायो टॉयलेट डिझाईन केलेलं असताना सुद्धा त्याचा दुर्गंध बाहेरपर्यंत येतोय, ते डबडबतंय, त्याच्यातून ते ओव्हरफ्लो होतंय, त्याचा घाणवास सगळीकडे पसरतोय. ती दुर्गंधी तर आहेच, त्याच्यासोबत ते आजारही फैलवतंय. तिथूनच येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वेतल्या लोकांना ते सततच त्रास देत आहे. म्हणजे तिथूनच अन्न वगैरे यांचं प्रवास होतो रेल्वेतल्या लोकांचा आणि ते किती गलिच्छ वाटतं. मग त्याच्यावर काही आपण सोल्युशन करू शकत नाही का? फॉर्च्युनेटली ही मुलं होती 3ऱ्या वर्षाची आणि 3ऱ्या वर्षी आमच्याकडे प्रोजेक्ट या गोष्टीला फार महत्व असतं. बरं, ही मुलं काही फार्मसीची नव्हती, ही होती मेकॅनिकल इंजिनिअरिंगची मुलं. कॅम्पसवरती मी एकटीच बायोटेक्नॉलॉजिस्ट असल्यामुळे या सगळ्यांनी मलाच धारणीवर धरलं की याच्यावरती मार्ग काढणारे तुम्हीच, तुम्हाला काही ना काही याच्यावर सोल्युशन काढायला पाहिजे. मग आमचे आदरणीय प्राध्यापक जोशी सर जे फाउंडर ट्रस्टी आहेत MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे, तर त्यांनी मला एक असं सुचवलं, शास्त्री मॅडम घ्या ना गोष्ट मनावर, घ्या ही 3 पोरं सोबत आणि करा बरं जरा काहीतरी याच्यामध्ये डेव्हलपमेंट. असं काय आहे की ज्याच्यामुळे याला वास येतो आहे, असं का आहे की याच्यातून ओव्हरफ्लो होतोय, असं का आहे की याच्यातून डिस्कम्फर्ट होतोय लोकांना, जरा त्याच्यावरती शोध घेऊया. आणि 2012मध्ये आमचा हा प्रवास सुरू झाला. त्यानंतर आम्ही बरेचशी डिझाईन्स डेव्हलप केली आणि ती इम्प्लिमेंट पण करायचा प्रयत्न केला. पण काही वेळेस यश आलं, काही वेळेस अपयश आलं. काही याच्यात आम्ही सॉलिड आणि लिक्विड सेपरेट होण्याचे फक्त मेथड्स डेव्हलप केले. ही मुलं
फायनल इयर पर्यंत माझ्यासोबत होती. बऱ्यापैकी बायो टॉयलेट रेल्वेमध्ये बसण्यासारखं डिझाईन तर झालं होतं. मग बायरॅक या संस्थेला सेकंड कॉलला आम्ही रजिस्टर केलं आणि जेव्हा आम्ही तिथं ऍप्लिकेशन दिलं, आमचं ऍप्लिकेशन शॉर्टलिस्ट पण झालं. पण त्यातही काही त्रुटीज होत्या. त्या त्रुटी दूर करण्यासाठी म्हणून बायरॅकने आम्हाला काही सजेशन्स दिले आणि मग आम्ही परत एकदा बायरॅकला ऍप्लिकेशन केलं. पण एक्सटर्नल फंडिंग घेऊन आपण हा प्रोजेक्ट डेव्हलप करण्या इतकं फंडिंगची याला खरंच गरज आहे का? आपण आपल्या इनहाऊस मध्ये करू शकत नाही का? अशा विचारांनी प्राध्यापक जोशींनी मला एनकरेजमेंट दिली. ते म्हणे की आपण फंडिंग उभं करूयात, मेकॅनिकल डिपार्टमेंट तुम्हाला सपोर्ट करेल आणि तुम्ही या फंडिंग मधून तुमचं प्रोजेक्ट डिझाईन करा. मग दर तिसऱ्या वर्षाला येणारी मुलं, 3-4 मुलं मला मिळायची. आम्ही सगळे मिळून त्या प्रोजेक्टवरती काम करायचो. अशा गोष्टी घडत घडत 2017 मध्ये हे पूर्ण अल्फा टाईपचं बायो टॉयलेट आमच्याकडून डिझाईन झालं. या अल्फा टाईपच्या बायो टॉयलेटमध्ये रेल्वेतल्या टॉयलेट सारखंच क्लोरीनची टॅबलेट टाकायला लागायची आणि आमचा जो उद्देश होता हा बायो टॉयलेट डिझाईन करण्याचा तो असा होता की ते रोबस्ट असलं पाहिजे. रोबस्ट म्हणजे कुठल्याही पद्धतीने त्याला डॅमेज होणं सहज शक्य नसायला पाहिजे. दुसरी गोष्ट की ते सहज कोणालाही लेमॅनला सुद्धा वापरता आलं पाहिजे. कोणीही अशिक्षित शिक्षित सहजगत्या त्याला वापरू शकला पाहिजे. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते मेंटेनन्स फ्री असलं पाहिजे. अशी कुठलीही गोष्ट नको की ज्याच्यामुळे त्याला वापरण्याला लिमिटेशन येईल किंवा त्याला काहीतरी मेंटेनन्स सतत वारंवार लागेल. भारतीय पद्धतीमध्ये रेल्वे सारख्या संस्थेमध्ये एवढा जिथं जाणं येणं असतं अशा स्टेपिंग लोकेशन मध्ये अशा प्रकारचं बायो टॉयलेट बनवणं हे एक फारच महत्वाचं आणि धाडसी निर्णय होता असंच मी म्हणेन. हळूहळू आम्ही त्याच्यात एकेका गोष्टींना इम्प्लिमेंट करत गेलो. तर अल्फा टाईपचं 2017 मध्ये तयार झालेलं आमचं जे बायो टॉयलेट होतं ते आम्ही जेव्हा डेव्हलप केलं तेव्हा त्याला क्लोरीन टॅबलेटनी त्याचं पाणी याला ट्रीट करण्याची गरज होती. आता तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर याचं डिझाईन कसं, बऱ्याचदा असं होतं की आपण एखादी गोष्ट खूप सहज आहे किंवा खूप सोपी आहे म्हणून डिझाईन करतो आणि त्याला कधी पेटंटच करत नाही. मग विषय असा झाला की हे खरंच पेटंट करण्यासारखं आहे का, खरंच तुम्ही याच्यात काहीतरी वेगळं केलं आहे का? आणि 2021 मध्ये आम्ही त्याचं पेटंट अप्लाय केलं. 2017 ते 2021 आम्ही वेगवेगळ्या म्हणजे अल्फा टाईप म्हणजे पहिली आवृत्ती मी म्हणेन, बीटा टाईप म्हणजे दुसरी आवृत्ती. तर दुसऱ्या आवृत्तीला जेव्हा आम्ही घडवलं तेव्हा आम्ही क्लोरीन टॅबलेट ही रेग्युलर मेंटेनन्स म्हणजे आमचा जो ध्येय होता की मेंटेनन्स फ्री असलं पाहिजे. तर रेग्युलरली क्लोरीन टॅबलेट कोण टाकणार, ती टाकताना जर विसरली तर, ती डबल गेली तर, किंवा क्लोरीननी रेल्वेच्या पटरीवरती होणारा जो मेटलचा आणि क्लोरीनचं रिॲक्शन आहे ते कसं थांबवता येणार, या सगळ्या विषयातून डेव्हलप केले गेलेलं 2021ला आम्ही हे पेटंट केलं. आता तुमच्याजवळ जी तुम्हाला मागे जी दिसती आहे ती इमेज जी आहे ती ऍक्च्युली आतमधली इमेज आहे, ही पूर्णपणे पेटंट केलेली आहे. आणि या इमेजमध्ये तुम्हाला हे जे 2 बाण दिसत आहेत ते एक निळा बाण आणि एक पिवळा बाण आहे. पिवळा बाण जो आहे तो सॉलिड फिकल मटेरियल आहे आणि निळा बाण जो आहे तो आहे लिक्विड मटेरियल. हे फक्त डिस्टिंग्विशिंग साठीच सांगते आहे मी. पण एका भारतीय पद्धतीच्या टॉयलेटला जेव्हा तुम्ही बसता तेव्हा त्याच्या खाली जो होल असतो ज्याच्यातून सगळा मल बाहेर जातो तिथं एक वेगळ्या विशिष्ट पद्धतीचा फ्लॅप बसवला गेला. त्या फ्लॅपमुळे झालं असं की जेव्हा मल विसर्जन होतं तेव्हा सॉलिड आणि लिक्विड तर एकाच वेळेस आपल्या शरीरातून बाहेर पडतं, सायमल्टेनियसली बाहेर पडतं. आजपर्यंत जर्मनी, फ्रान्स आणि बऱ्याचशा देशांमध्ये अशी टॉयलेट विकसित झालेले आहेत जिथं सॉलिड आणि लिक्विड हे एकाच भांड्यातून वेगळं केलं जातं पण त्याच्या जागा वेगवेगळ्या आहेत. जागा वेगवेगळ्या आहेत म्हणजे एका पद्धतीने तुम्ही पोझिशन घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या ब्लॅडरवरती कंट्रोल ठेवून तुम्हाला सॉलिड वेगळ्या ठिकाणी डेफिकेट करावं लागतं आणि लिक्विड वेगळ्या ठिकाणी डेफिकेट करावं लागतं. भारतीय पद्धतीचं हे बायो टॉयलेट या चॅलेंजला सुद्धा ओव्हरकम करतं. या चॅलेंजमध्ये आपण बॉडी फिजिओलॉजीला ऍक्च्युअली
इतका आळा बसवतो की आपण सॉलिड फिकल मटेरियल आणि लिक्विड फिकल मटेरियल एकाच ठिकाणी एकाच वेळेस विसर्जन करू शकत नाही. माझ्या बायो टॉयलेटमध्ये ह्याचा सहजगत्या, म्हणजे तुम्ही आपलं भारतीय इंडियन टॉयलेट जे म्हणतो ना, ते इंडियन टॉयलेट तुम्ही वापरलं की जसं तुम्ही रोज वापरतायत अगदी तसंच वापरायचं, त्याच्यात काहीच बदल नाही. आता ही जी इमेज बघता आहेत त्याच्यामध्ये हा पिवळा भाग जो आहे तो सॉलिड फिकल मटेरियल ते डायरेक्ट चेंबर नंबर 2 मध्ये जाणार. चेंबर नंबर 2 म्हणजे खाली डायरेक्ट इन द फर्स्ट चेंबर आय से, म्हणजे खाली ते एक्झॅक्टली त्या होलच्या खालचं जे चेंबर आहे ते आहे चेंबर नंबर 2. चेंबर नंबर 1 याच्यामध्ये डायरेक्टली पाणी वेगळं होणार आणि त्याच ऍट सोर्स ते त्या टँक नंबर 1 मध्ये जाणार. चेंबर नंबर 2 मध्ये असे काही विशिष्ट माझ्या लॅबमध्ये डेव्हलप केलेले युनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स या मलाला पूर्णपणे खाऊन टाकतात आणि खाल्ल्यानंतर त्याचं फक्त पाणी आणि थोडंसं 0.6% मिथेन मध्ये कन्व्हर्जन होतं. जेव्हा हा फ्लॅप ओपन होतो, जेव्हा सॉलिड फिकल मटेरियल या फ्लॅपवर पडतं तेव्हा हा फ्लॅप ओपन होतो आणि तो ओपन होत झालेला फ्लॅप मध्ये मिथेन हा वाऱ्यापेक्षा हलका असल्यामुळे सहजच बाहेर पडतो. पण गंमत सांगते बरं का तुम्हाला, या बायो टॉयलेटमध्ये अजिबात वास येत नाही, कारण हा जो 0.6% मिथेन असतो हा जनरली प्रत्येक टॉयलेटमध्ये बसवलेल्या एक्झॉस्ट फॅनद्वारे तो बाहेर पडून जातो आणि त्याचा अजिबात आतमध्ये दुर्गंध असा बिलकुल येत नाही. आता जेव्हा हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स या सॉलिड फिकल मटेरियलला खातात तेव्हा जे तयार झालेलं पाणी असतं ते चेंबर नंबर 2 मधून चेंबर नंबर 3 मध्ये जात जात एका लेवल पर्यंत वाढतं आणि जेव्हा त्या लेवल पर्यंत पाणी वाढतं तेव्हा आपल्याला दिसणारी ही जी आडवी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईननी ते चेंबर नंबर 1 मध्ये जातं. आता चेंबर नंबर 1 मध्ये काय आहे बरं? चेंबर नंबर 1 मध्ये आपलं वापरलेलं सगळं पाणी आणि त्याच्यासोबत आपल्या शरीरातून बाहेर पडलेली युरिन, ज्याच्यामध्ये भरपूर युरियाचं कंटेंट आहे, अशी युरिन त्या चेंबर नंबर 1 मध्ये असते. तिथे हे पूर्ण जे मल आहे ज्याच्यातून थोडेसे इन्फेक्शियस मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे या पाण्यातून चेंबर नंबर 1 मध्ये जात आहेत, तिथं युरियाच्या मदतीने हे सगळं पूर्णपणे खाल्लं जातं आणि युरिया हा खूप चांगला अँटी मायक्रोबियल एजंट आहे. अँटी मायक्रोबियल म्हणजे जो विषाणूंचा सहजगत्या नाश करतो आणि हे जे कॉन्सन्ट्रेटेड वॉटर आणि युरिया आहे हे तिथं असलेल्या चेंबर नंबर 3 मधून रिसीव्ह होणाऱ्या पाण्यातून ते पूर्ण डायजेशन करतं आणि बाहेर पडणारं जे चेंबर नंबर 1 मधून बाहेर पाणी पडतं ते पूर्णपणे हे हजार्डलेस वॉटर किंवा त्याचा बीओडी सीओडी काउंट म्हणजे त्याचा जो ऑक्सिजन कंटेनिंग काउंट आहे तो असा आहे की जो सहज आपण पोर्टेबल वॉटर म्हणून वापरू शकतो. पण मी असा क्लेम करत नाही. आपल्याकडे मलाचं पाणी हे दैनंदिन वापरण्यासाठी योग्य नाही असं समजलं जातं, ज्याला वैज्ञानिक बॅकग्राऊंड पण आहे. पण हे पाणी आपण झाडांना किंवा वेस्ट वॉटर म्हणून किंवा ग्राउंड वॉटर लेवल्स एलिव्हेट करायसाठी म्हणून वापरू शकतो. या सगळ्या बायो टॉयलेटचा वेगळा असा उपयोग काय? वेगळा सगळ्यात महत्वाचा उपयोग म्हणजे की तुम्ही साधारणपणे एक फ्लश करतात तेव्हा 9 ते 9.5 लिटर पाणी वापरतात. त्या पाण्यासोबत युरिया जातो, त्या पाण्यामध्ये थोड्याफार प्रमाणात मायक्रो ऑर्गॅनिझम्स पण जातात. ते युरिन मधला युरिया आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्या पूर्ण सिस्टीमला क्लीन करतात आणि जेव्हा सॉलिड फिकल मटेरियलचं पाणी होऊन त्या नळीद्वारे टँक नंबर 3 मधून टँक नंबर 1 मध्ये येतं त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की हे पूर्ण जे पाणी आहे हे पूर्णपणे निरोगी पाणी असं बाहेर पडतं. त्याच्यामुळे होणारे जे डिसीजेस आहेत म्हणजे पोटाचे खूप सगळे विकार हे पाण्याच्या जीवाणू आणि विषाणू असल्यामुळे होतात आणि ते सगळे अवॉइड करण्यासाठी आपल्याला अशी कुठली तरी रोबस्ट सिस्टीम पाहिजे आहे की ज्याच्यातून बाहेर पडणारं जे पाणी आहे ते
फारच मायक्रो ऑर्गॅनिझम फ्री वॉटर आपण ज्याला म्हणू शकतो अशा पद्धतीचं असलं पाहिजे. लहान मुलांना होणारे जे विकार आहेत ते मातीमध्ये हात घालतात, तिथं आजूबाजूला कुठे संडास असेल, कुठे त्याचं इन्फेक्शन पैलेलं असेल, तर या सगळ्या गोष्टींचा त्यांना आजारी पडण्यामध्ये त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या ग्रोथमध्ये आणि त्यांच्या न्यूट्रिशनमध्ये खूप हिंडरन्सेस येतात. आज आपण गेल्या काही दिवसापूर्वीच आपण पाहिलं की पुण्यामध्ये साधारणपणे 35% पाणी जे आहे ते फक्त ट्रीट होत आहे आणि 65% पाणी जे आहे ते अनट्रीटेड वॉटर म्हणून लाईव्ह वॉटर सोर्सेसमध्ये कंटॅमिनेट करत राहतं. तर असे जे हे बायो टॉयलेटचे युनिट आहेत, आपण जर वेगवेगळ्या ठिकाणी वापरले, जसे की गावखेड्यांमध्ये जिथं वेस्ट वॉटर ट्रीटमेंटची कुठलीही सोय नाहीये, एसटीपीची कुठलीही सोय नाहीये, किंवा अशा ठिकाणी जिथे एसटीपीची पण सोय आहे पण एसटीपी वरती लोड खूप आहे आणि एसटीपी तुम्हाला सगळ्यांना याची नक्कीच माहिती असेल की एसटीपी मध्ये वापरले जाणारे केमिकल्स हे परत पाण्याला दूषितच करतात. तर प्रदूषण फ्री पाणी हे बेसिक सामाजिक गरज आहे आणि त्याच्यासाठी डेव्हलप केलेलं हे बायो टॉयलेट आपण जरूर सगळ्यांनी वापरावं असं मला वाटतं. आता यातली नवीन डेव्हलपमेंट अशी आहे की आमचा असा प्रयत्न आहे, आमची टीम आत्ताही वेगवेगळ्या पद्धतीच्या बायो टॉयलेट्सवर काम करते आहे आणि आमचा असा बिलीव्ह आहे की जर आपण फ्लॅटमध्ये प्रत्येक वॉशरूमच्या बाहेर जसा स्प्लिट एसी असतो तसं एक स्प्लिट युनिट बायो टॉयलेट डायजेशनचं बसवू शकलो आणि ते जर आपण इम्प्लिमेंट करू शकलो तर नक्कीच आपण देशातल्या खूप मोठ्या पाण्याच्या येणाऱ्या संकटाला सहज पद्धतीने आणि खूप सोप्या पद्धतीने खूप कमी खर्चामध्ये आपण त्याला तोंड देऊ शकतो आणि त्याचं निर्मूलन करू शकतो. तर अशा प्रकारच्या बायो टॉयलेटचं जे पेटंट आहे ते माझ्याकडे 2021 मध्ये अप्लाय केलं होतं आणि 2023 मध्ये अवॉर्ड झालेलं आहे. त्याच्याच प्रमाणे हे जे मायक्रो ऑर्गॅनिक कल्चर जे मी आहे, पूर्वी मी जेव्हा 17 मध्ये बायो टॉयलेट डेव्हलप केलं तेव्हा आम्ही जे कल्चर वापरायचो ते आम्ही लिक्विड फॉर्म मध्ये वापरायचो आणि 2017-18 मध्ये जेव्हा मला या बायो टॉयलेटसाठी ऑल इंडिया लेवलवरती 716 ऍप्लिकंट्स मधून टॉप 15 मध्ये आणि नंतर टॉप 10 मध्ये आणि मग शेवटी टॉप 3 मध्ये सिलेक्शन झालं, तेव्हा जेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही हे चांगलं डेव्हलप केलेलं आहे आणि याचा पुढे खूप जनसामान्यांना मदत होऊ शकते, वेगवेगळे कम्युनिटी वर्कर्स असतात तिथं तुम्ही लावू शकतात आणि बरंचसं प्रोत्साहन मला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून जेव्हा मिळालं तेव्हा त्यांनी मला एक लिमिटेशन सांगितलं की हे लिक्विड स्वरूपात तुमचं इनॉक्युलम असल्यामुळे कुठल्याही बाहेरच्या देशांमध्ये, तेव्हा कॅनडामध्ये कार्लटन युनिव्हर्सिटीने मला आमंत्रित केलं होतं आणि 15 दिवसांच्या एक्सपोजरमध्ये त्यांनी मला कुवेत आणि बऱ्याचशा अशा एशियन कंट्रीजला कनेक्ट करून दिलं होतं जिथं त्यांना या बायो टॉयलेटची गरज होती. जेव्हा आम्ही हे एक्सपोर्ट करायचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलं की लिक्विड स्वरूपाचं कुठलंही इनॉक्युलम, मायक्रो ऑर्गॅनिक वेस्ट किंवा मायक्रो ऑर्गॅनिक कल्चर कॅनॉट बी शिफ्ट, म्हणजे ते आपण विमानाद्वारे शिफ्ट करू शकत नाही आणि जर ते मला बोटीद्वारे पाठवायचं असेल तर त्याचे पण काही रेग्युलेशन्स मध्ये हे बसत नव्हतं आणि अडचण अशी होती की बोटीद्वारे शिफ्ट करताना लागणारा जो ड्युरेशन होता त्याच्यामध्ये हे कल्चर डॅमेज होण्याची शक्यता खूप दाट होती. मग अशा वेळेस 2020 मध्ये जेव्हा कोविड लागला आणि मी डिपार्टमेंट ऑफ फार्मसीमध्ये होते, तर तेव्हा त्यांनी आम्हाला एक पत्र दिलं होतं की तुम्ही कोविड जरी लागला आहे तरी तुम्ही कार्यशाळेला येऊ शकतात आणि तुमची रिसर्च वर्क कंटिन्यू करू शकतात. तर अशा वेळेस जेव्हा कोविड ही सगळ्यांना आपत्जनक परिस्थिती होती त्यावेळेस मायक्रो ऑर्गॅनिझम्स बद्दल खूपच जास्ती जागरूकता पण वाढली आपल्या सगळ्यांमध्ये आणि त्यावेळेस मला असं वाटलं की ही योग्य ऑपॉर्च्युनिटी आहे. सध्या कॅम्पसवरती मुलंही नाहीयेत तर आपण या मायक्रो ऑर्गॅनिक लिक्विड कल्चरला सॉलिड कल्चरमध्ये शिफ्ट करू शकतो का आणि त्याला सेफ आणि हजार्डलेस बनवू शकतो का, सो दॅट कोणालाही ते सहज वापरता येईल. तर हे जे आत्ताचं मायक्रो ऑर्गॅनिक कल्चर आहे हे माझ्या लॅबमध्ये डेव्हलप झालेलं आहे
युनिकली डिझाईन्ड आहे आणि हे हजार्डलेस आहे. आता हे साधारणपणे बडीशोपेच्या छोट्याशा पाऊचमध्ये जसं बडीशोप मिळते आपल्याला, तशाच पद्धतीने आपल्याला हे कुठंही सहज खिशात टाकून विदाउट एनी हजार्ड यू कॅन कॅरी इट. तर अशा पद्धतीचं बायो टॉयलेट माझ्याकडून डिझाईन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आजच्या डेटला त्याचे ऍप्लिकेशन्स खूप अमूलाग्र आहे. जेव्हा भारतामध्ये वाढत्या जनसंख्येला शुद्ध पाणी कसं द्यावं, त्यांची शुश्रूषा कशी ठेवावी, इकॉनॉमिक लॉस पण खूप जास्ती होतो जेव्हा तुम्हाला डिसीजेस होतात तेव्हा, तर या सगळ्या गोष्टींवरती मात करणार असं हे बायो टॉयलेट. मी पुनश्च सांगू इच्छिते की हे बायो टॉयलेट काही पोर्टेबल बायो टॉयलेट नाही. तर जरूर आपण मला संपर्क साधा आणि आपली म्हणजे आपली या कार्यासाठी मदत होईल. तुम्हाला तुमच्याकडे फार्म हाऊसेस असतील, तुमच्याकडे अशी कुठली जागा असेल जिथे तुम्हाला, आणि अजून एक फार महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छिते इथं की जसं आपल्याला एक टॉयलेट ही एक थोडीशी मेडिटेशनची जागा म्हणू शकतो आपण, की जिथं आपण आपले एकटेच असतो, तर ती आतमधली बाजू जी असते त्याला डिस्टर्ब करण्याची आपल्या कोणाचीच इच्छा नसते. तर आता माझं जे डेव्हलप झालेलं बायो टॉयलेट आहे ते अशा पद्धतीचं आहे की जे अजिबातच आतमधल्या स्वरूपाला कुठल्याही पद्धतीने बदल न करता बाहेरच्या बाहेर तुम्ही त्याला फिट करू शकतात आणि त्याचं पुढच्या लेवलला तुम्ही त्याला यूज करू शकतात. मोठ्या मोठ्या सोसायटीज आहेत त्यांना STP ला भरपूर खर्च येतो. हे जे डिझाईन झालेलं बायो टॉयलेट हे प्रत्येक युनिटला जर आपण बसवलं तर खूप प्रमाणामध्ये केमिकल्सचा वापर आणि पाण्याचा वापर आणि पाण्याचा सतुपयोग या सगळ्या गोष्टींवरती व्यवस्थित विचार करू शकू. पाण्याचा सतुपयोग खूप चांगल्या पद्धतीने वाढेल. ग्राउंड वॉटर लेवल इन्क्रीज करायला खूप मदत होईल. या पाण्यातून, या बायो टॉयलेट मधून निघालेलं पाणी गॅरंटेड शुद्ध आहे का, असं जेव्हा मला बरेच जण विचारतात तेव्हा मला असं वाटतं की गॅरंटेड शुद्ध आहे का, 99% टाइम्स येस. पण एखाद्या वेळेस जर नसेल तर मग परत इजा तर वाढेलच ना. तर मग याच्यासाठी ह्या बायो टॉयलेटच्या आउटलेटला कर्दळ, केळी अशा प्रकारचे जर झाडं लावले तर नक्कीच त्यांच्यातून बाहेर पडणारं जे पाणी आहे ते अतिशय शुद्ध आणि हजार्डलेस असतं, याची 100% खात्री मी देऊ शकते. हे बायो टॉयलेट जे आहे, मला खूप संस्थांनी असं विचारलं की मग पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये भरपूर आपल्याकडे एकेका ठिकाणी भरपूर लोक राहतात, मग त्यांच्यासाठी एक सिंगल युनिट डायजेस्टर मोठंच्या मोठं असं बनवू नाही शकत का आपण? तर सध्या तरी उत्तर नाहीये. कारण सिंगल डायजेस्टर म्हणजे काय की तुम्ही मल दोन्ही प्रकारचे एकत्र एका ठिकाणी आणणार आणि मग त्याचं सेग्रिगेशन करणार. अडचण तिथंच आहे खरी. आपण जर ऍट सोर्स सेपरेशन नाही केलं, असं होऊ शकतं पुढे जाऊन की ऍट सोर्स सेपरेशन करून मग ते एखाद्या ठिकाणी जमा करून त्याला ट्रीटमेंट देणं हे कदाचित आजच्या डेटला माझ्याकडे शक्य नाहीये. पण प्रत्येक युनिटला एक साधारणपणे आपण एक ऍव्हरेज टॉयलेट बघितलं तर आपण 1 लाख रुपये खर्च करतो, एक रफ अंदाजा त्याच्यावरती. तर एक 10,000 रुपये अजून खर्च करून आपण जर हे सेपरेटर युनिट बसवून घेतलं तर 100% आपण खूप मोठ्या प्रमाणात STP वरचा लोड खूप प्रमाणात कमी करू शकतो. वाढत्या जनसमुदायाला आपण उत्तम सोय देऊ शकतो आणि अडल्ट्रेशन फ्री वॉटर या अनुषंगाने आपण खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो. मला माहितीये की आज बऱ्याच जणांना हा प्रश्न असेल की इंडियन टॉयलेटचं तर ठीक आहे, वेस्टर्न टॉयलेटचं काय? तर मी आपल्याला सांगू इच्छिते की 2017 मध्ये जे डेव्हलप झालं होतं ते इंडियन टॉयलेट होतं, पण 2019 मध्ये जे डेव्हलप झालं ते वेस्टर्न आणि इंडियन या दोन्हीही टॉयलेट्सला अगदी जसं आपलं इंटिरियर आहे तसंच इंटिरियर व्यवस्थित ठेवून एक्सटर्नली सेपरेशन युनिट लावून आपण याला नक्कीच सेपरेट आउट करू शकतो. आणि हे सेपरेट झालेला मल हा वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा ट्रीट होईल तेव्हा 100% आपण त्याला खूप मोठ्या स्वरूपात नेऊ शकतो. आणि
समाजामधल्या पाण्याच्या अडचणीला आणि पाण्यामुळे होणाऱ्या आजारांना बऱ्या प्रमाणात आळा घालू शकतो. तर या दोन गोष्टी मला असं वाटतं की खूपच महत्वाच्या आहेत आणि आपण बऱ्याचशा सोयी किंवा गैरसोयी या कालबाह्य झाल्या की बदलतो. तसं इंडियन टॉयलेट आपण बदलून जरी वेस्टर्न केलेलं असेल तरी सुद्धा आपण 100% या टॉयलेटला वापरू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना आपल्याला असा प्रश्न पडला असेल की मग क्लीनर्सचं काय, मग क्लिनिंगचं जे लिक्विड आम्ही वापरतो ते बदलावं लागेल का, किंवा त्याची काही अडचण होईल का, किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्याच्यामुळे मरतील तर मग हे टॉयलेट परत व्यवस्थित कसं वापरता येईल. तर उत्तर एकच आहे, क्लिनिंग हे लिक्विड असतं आणि तुम्ही ते फ्लश करतात आणि फ्लश मधलं पाणी जातं टँक नंबर 1 मध्ये. मग तिथं तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स येणारच आहेत आणि तिथं अँटी मायक्रोबियल एजंट आपल्याला हवाच आहे. तो कितीही प्रमाणात असला तरी आपल्याला काही अडचणीचा नाहीये. त्याच्यामुळे जरी तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचं टॉयलेट क्लीन करत असाल त्याच्यामध्ये कुठलाही बदल तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही. बरं, सुरुवात प्रवासाची झाली होती रेल्वेपासून. मग रेल्वेमध्ये हे वापरलं गेलं का, तर आता रेल्वेमध्ये व्हॅक्यूम क्लीनर्स आहेत आणि व्हॅक्यूम क्लीनर्स मध्ये पण पद्धत हीच आहे की सॉलिड फिकल मटेरियल आलं की वेगळं केलं जातं आणि लिक्विड वेगळं केलं जातं आणि मग त्याचं ट्रीटमेंट होतं. तर त्याच ग्राउंड्सवरती आपण आपल्या रोजच्या वॉशरूम मध्ये सुद्धा हे सहज फिट करून घेऊ शकतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये सिंगल फ्लॅट धारक सिंगल वॉशरूम आय विल से, म्हणजे तुमच्या फ्लॅटमध्ये जर 2 वॉशरूम्स असतील तर 2 युनिट्स, 3 वॉशरूम्स असतील तर 3 युनिट्स, अशा पद्धतीने लावून घेणं अतिशय योग्य राहील. कारण स्मॉलर द बेटर. कुठल्याही व्हॉल्यूम कंट्रोलसाठी किंवा कुठलीही अडचण आजपर्यंत 2017 पासून मी जे बायो टॉयलेट इन्स्टॉल केलेले आहेत त्या बायो टॉयलेट्सला आजपर्यंत 2026 मध्ये मी आपल्याशी बोलतीये तोपर्यंत तरी कॉर्पोरेशनच्या गाडीनी येऊन कधी व्हॅकेट करण्याची आवश्यकता पडली नाही. तर या सगळ्या याच्यावरून एवढं तर मी गॅरंटीनी सांगू शकते की आपल्या वॉशरूम मध्ये बाहेर एक स्प्लिट एसी सारखं छोटंसं युनिट बसवल्याने कुठलीही अडचण आपल्याला निर्माण नाही होणार, पण या भूतलावरती पाण्याची लेवल नक्कीच आपण एनकरेज करू शकू आणि त्याच्यावरचं वॉटर हार्वेस्टिंग वरती आपण भरपूर काम करू शकू. तर आपण मला जरूर संपर्क साधा यासाठी आणि माझ्या या रिसर्चला शेअर करून जास्तीत जास्त वाव द्या अशी माझी नम्र विनंती. धन्यवाद.